मुंबई, ठाणे आणि पुण्याला आता नव्या उद्योगांची गरज नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण. पंतप्रधानांचा उद्यापासून 2 दिवसांचा मुंबई दौरा, मुंबईच्या विकासावर चर्चेची शक्यता. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा बाळासाहेबांच्या भेटीला. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांना आता नव्या उद्योगांची गरज नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. आजवर विकासाची गंगा मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्येच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात नव्या उद्योगांना परवानगी देण्यात येऊ नये. या उद्योगांना द्यायला पुण्यात पाणीही शिल्लक नसल्याचं पवारांनी म्हटलंय. यापुढे नवे उद्योग विदर्भ, मराठवाड्याकडे वळवण्याची सूचनाही पवारांनी केली आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग उद्या 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान एशियन हार्ट इन्स्टिट्यूट आणि इकॉनॉमी टाइम्सच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबईचा विकास, नवी मुंबई विमानतळ आणि जलसिंचन प्रकल्पांसाठीचा निधी यावर मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. दरम्यान इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकाला देण्यासाठी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते विनोद तावडे यांनी दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्यानं राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीतही राज यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. ठाण्यातल्या रिक्षा आता मुलुंडच्या हद्दीत प्रवेश करू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेली प्रवाशांची फरफट थांबणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि मुलुंडमधल्या रिक्षांमध्ये सीमावाद झडत होता. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर वाहतूक विभाग आणि रिक्षा संघटनांमध्ये चर्चा होऊन ही हद्द संपवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबईतल्या रेल्वे अपघातात काल 3घांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा अत्यंत धक्कादायक आरोप या मुलांच्या कुटुंबियांनी केलाय. नवी मुंबईतल्या नेरूळ जोईनगर रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी रेल्वे अपघातात 3 तरुणांचा अंत झाला. अवघ्या 17 ते 19 वर्ष वयाची ही मुलं होती. कल्याण स्टेशनवर रात्री 2च्या सुमारास सुमारे 4,500 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे प्रत्येकी 30 किलोच्या 157 गोण्यांमधून हा खवा अहिंसा एक्सप्रेसमधून आणला जात होता. त्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर छापा टाकून कारवाई करण्यात आली. डहाणूमध्ये मुलावर उपचार करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या भोंदूला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या महिलेच्या मुलाला या भोंदूनं झाडपाल्याचं औषध दिलं. मात्र पुढचं औषध घेण्यासाठी या बाबानं महिलेला एकटेच येण्यास सांगितलं होतं.